मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायलीचा हात पकडतो। घरातील सगळेजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागतात। सायली त्याच्याकडे पाहतच राहते। तो तिच्याबरोबर काही न बोलता तिचा हात पकडून लगेच पुढे घेऊन येतो आणि अग्निभोवती तिचा हात हातात घेऊन घरातील सर्वांसमोरच तो आता फेऱ्या मारतो, तिला वचन देऊ लागतो। तेव्हा ते पाहताच आता घरातील सगळेजण आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागतात। सायलीला काहीच समजत नाही अर्जुन नक्की काय करतोय। कल्पना, अश्विन आणि विमलाला खूपच आनंद झालेला असतो। प्रिया, अस्मिताचा जळफळाट होत असतो, तर प्रताप आणि पूर्णाजींना राग येतो। तर आता अर्जुन आणि सायलीला पहिलं लग्न केलं ते सगळे क्षण आठवू लागतात। आता 7 फेरे झाल्यानंतर अर्जुन सायलीच्या भांगेत कुंकू भरतो। आता अर्जुन खूपच खुश असतो, तर पूर्णाजी या दोघांकडे पाहतच राहतात। तर आता अर्जुन आणि सायली नुसते एकमेकांकडे पाहत राहतात। त्या दोघांची एकमेकांवरून नजर देखील हटत नाही। ते दोघेही आता भानावर येतात आणि मग पूर्णाजींकडे पाहू लागतात। त्यानंतर आता अर्जुन म्हणतो, पूर्णाजींचा आपण दोघेही जोडीने आशीर्वाद घेऊयात। तेव्हा पूर्णाजी खूपच चिडतात आणि म्हणतात, हे काय चाललंय अर्जुन? त्यावरती अर्जुन म्हणतो, तू जे म्हणाली ते फक्त मी करून दाखवलं। तू तर म्हणाली होतीस ना की अर्जुन मी तुझं लग्न पाहिलं नाही। अर्जुन जेव्हा 7 फेरे घेत होता ते पाहणं माझ्या नशिबातच नव्हतं, म्हणून मी हे प्रत्यक्ष करून दाखवलं। हे ऐकताच आता पूर्णाजींच्या तळपायाची आग मस्तकात जाते। तर पुढे आता अर्जुन म्हणतो की पूर्णाजी, हे लग्न लपून छपून नाही झालं, हे लग्न आता सर्वांसमोर झालं आहे। तुला असं वाटत असेल की आम्ही लपून छपून लग्न केलंय, पण तसं काही नाही। पुन्हा अशी कधीच म्हणू नको की तुला तुझ्या अर्जुनचं लग्न पाहायला नाही मिळालं। तर आता सायली काहीही बोलत नाही, पण अर्जुन म्हणतो, घरातील सर्वांसमोर लग्न झालं आहे आणि पाहुणे मंडळींचं म्हणशील तर तन्वी समोरच आहे। अर्जुनने असं म्हटल्यावर आता प्रियाचा जळफळाट होतो। तो आता हसतच सर्वांना म्हणतो, लग्न झालं, आता जेवायला घ्या बरं। आता अर्जुन आठवण्याचा प्रयत्न करतो, लग्नानंतर ते काय असतं, पंगत। सर्वांनी पंक्तीला बसून घ्या। आता अर्जुनला कुणी काहीही बोलत नाही, सायली फक्त त्याच्याकडे पाहतच राहते। अर्जुन आता म्हणतो, विमला माझ्यासाठी एक कडक कॉफी घेऊन ये। तेव्हा विमला ठीक आहे असं म्हणते। तर अर्जुन म्हणतो, मी इथे काही लग्न करायला नव्हतो आलो, मी इथे माझं पुस्तक घ्यायला आलो होतो, परंतु तुझं बोलणं ऐकलं, मग म्हटलं सर्वात महत्त्वाची गोष्ट, पूर्णाजींची सर्वात महत्त्वाची इच्छा ही पूर्ण करावी, म्हणूनच हे लग्न केलं असं म्हणून आता तो तेथून जातो। तर सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते, ती एकदम गप्प असते। दुसरीकडे रविराज हा सुमनला म्हणतो, मी तन्वीला वेदारांच्या घरी जाण्याची परमिशन तर दिली, पण ती तिकडे गेल्यानंतर तेथेच अडकून राहते आणि मग त्याच गोष्टीचा तिला खूप त्रास होतो। तेव्हा सुमन म्हणते, पण ती तिकडे आता सायलीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेली आहे। त्यावरती रविराज म्हणतो, पण ती जितक्या वेळा तिकडे जाईल तितक्या वेळा अर्जुन सायलीचं ते प्रेम पाहून तिला त्रासच होणार, ती अर्जुनला भेटत राहणार। तन्वीची अशी तगमग मी आता पाहू शकत नाही, आता तिचं लग्न लवकरात लवकर उरकून टाकायलाच हवं। तेव्हा सुमन म्हणते, खरंच विपुल खूप चांगला मुलगा होता, तन्वीसाठी किती दिवस थांबला सुद्धा होता, त्याने शेवटी तिच्यासमोर हात टेकले आणि मग अमेरिकेला निघून गेला। तेव्हा विपुल एकटाच तिच्यासाठी मुलगा नव्हता, अजून एक क्लायंट आहे, त्याचा मुलगा आहे, तो खूप चांगला आहे, आता तिच्या लग्नाबद्दल लवकरात लवकर विचार करणारच आहे असं रविराज म्हणतो। तेव्हा तो फोन करायला जातो, तेवढ्यातच सुमन त्याला अडवत म्हणते की थांबा भाऊजी, अहो असा अचानक तन्वीला मुलगा घरी भेटायला आला तर तिला ते नाही आवडणार, आपण अशी घाई करायला नको, तिचं मतही विचारात घ्यायला हवं। त्यावरती रविराज म्हणतो, मी आता कुणाचंही ऐकणार नाहीये, तू तन्वीच्या कानावर हे सगळं काही घाल, तोपर्यंत मी विपुलच्या वडिलांना फोन करून ठेवतो। तर आता सुमन ठीक आहे असं म्हणते। तर आता दुसरीकडे अस्मिता आणि प्रिया या दोघीही गार्डनमध्ये आलेले असतात। प्रिया आता प्रचंड चिडलेली असते, ते पाहून अस्मिता म्हणते, तू एवढी रेस्टलेस होऊ नको, अगं हे लग्न काही खरं आहे का? त्यावरती प्रिया म्हणते, मी अगोदरही अशीच अर्जुनची वाट पाहत आमच्या एंगेजमेंटच्या दिवशी थांबले होते, परंतु त्याने काय केलं, त्याने सायलीबरोबर लग्न केलं आणि तिला घरी घेऊन आला, आता मी काय करायचं? त्यावरती आता अस्मिता म्हणते, हे लग्न काही खरं आहे का? तू पूर्णाजींना पाहिलंच असेल, त्या किती संतापल्या होत्या। तेव्हा प्रिया म्हणते, जेव्हा सायली हॉस्पिटलमध्ये होती पूर्णाजी तिच्यासाठी किती भावूक झाल्या होत्या हे तू पाहिलंच ना, आणि हे जर असंच सुरू राहिलं पूर्णाजी ह्या लवकरात लवकर तिला ॲक्सेप्ट करतील, मग मी काय हिमालयात जाऊन राहू का?
त्यावरती आता अस्मिता म्हणते मी असं होऊ देईल का कधी, कारण की जर ती आता सायलीच्या बाबतीत मवाळ होती असं मला दिसलं तर मी असं पूर्ण आजींना तिच्या विरोधात भडकवते ना की पूर्ण आजी तिचा राग द्वेष करतील, आणि मी तसं करून पण दाखवले। त्यावरती प्रिया म्हणते नक्की तू काय केलंय? त्यावरती अस्मिता अगदी पटकन सांगू लागते, अगं तुला माहिती आहे का मी पूर्ण आजींना सकाळी काय सांगितलं की सायलीमुळेच आपल्या अर्जुनला खूप मोठा धोका निर्माण होणार आहे, कारण अगोदर तो किडनॅप झाला होता ते सायलीमुळेच। अगं आश्रमाचं जे प्रकरण आहे त्याची केस जी अर्जुनने घेतली, केसमुळे सायलीवर एवढा मोठा हल्ला, अर्जुनकडे ती केस आहे म्हटल्यावर अर्जुनच्या जीवाला देखील धोका आहे। आता हे ऐकताच प्रिया खूप संतापते आणि अस्मिताला म्हणते तू असं का बोललीस पूर्ण आजींना, असं सांगायची काय गरज होती? त्यावरती अस्मिता म्हणते अगं तू एवढी हायपर का होतेस? हा प्रिया म्हणते अगं अर्जुन अजून त्या आश्रमाच्या केसमध्ये इन्व्हॉल्व होईल आणि सायलीची अजून काळजी घेईल ना, म्हणून मी म्हटलं। तर आता दुसरीकडे अर्जुन हा एकटाच रूममध्ये बसलेला असतो, पुस्तक वाचत असतो। तेवढ्यातच आता सायली येते आणि अर्जुनच्या हातात असणारं ते पुस्तक जोरात रागात बेडवर फेकून देते आणि म्हणते तुम्ही हे काय केलं आज सर? तर ती अर्जुन विचारतो काय केलंय मी? सायली म्हणते अहो तुम्ही काय केलं म्हणजे देवी आईच्या इथलं कुंकू आणलं आणि माझ्या कपाळाला लावलं, लग्नाचे सर्व पवित्र विधी केले ते पण सर्वांसमोर, याचा अर्थ तुम्हाला समजतो का सर? त्यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही एवढ्या छोट्याशा गोष्टीचा इश्यू करू नका मिसेस सायली, असं म्हणून तो पुस्तक हातात घेतो। सायली म्हणते छोटीशी गोष्ट नाहीये, हे सगळं सौभाग्याचं लेणं आहे, असं म्हणून आता ती मंगळसूत्राला हात लावत म्हणते या काळ्या मण्यांचं पावित्र्य तुम्हाला समजतं का? कुंकवाचं महत्त्व तुम्हाला समजतं का? तर आता अर्जुन म्हणतो तुम्ही अशा रिॲक्ट होतात की आपण लग्न केलंच नव्हतं। सायली म्हणते हे फक्त आपल्यासाठी एक कॉन्ट्रॅक्ट होतं आणि आज तुम्ही पूर्ण आजींच्या भावनांशी खेळला आहात। तर आता पुढे सायली खूपच चिडते आणि म्हणते कुंकू आणि मंगळसूत्र याशी कधीच खेळ करायचा नसतो सर, अहो आमच्या मनातील भावना त्याच्याशी दडलेल्या असतात। तर अर्जुन म्हणतो मी काही तुमची मस्करी वगैरे केलेली नाही, अहो पूर्ण आजींना गप्प बसवण्यासाठी मला हे करावंच लागलं। सायली रागातच जेव्हा तेथून जाते तेव्हा अर्जुन आता मनातल्या मनात म्हणू लागतो की मिसेस सायली आज मी जे काही केलंय ना ते खरं तर मलाही माहीत नाही मी का केलं, आणि मी मंगळसूत्र कुंकू याची मस्करी केलीच नाही, जे काही केलं ज्या अग्निभोवती फेऱ्या घेतल्या त्या खूप मनापासून घेतल्या, मला माहीतच नाही मला काय होतंय ते। तर आता दुसऱ्या दिवशी घटस्थापनेचा दिवस असतो, त्यावरती आता विमला सगळी घट बसवण्याची तयारी करते आणि ती कल्पनाला दाखवते। तेव्हा कल्पना म्हणते खरंच खूप छान तयारी केली, तर तुझ्या तालमीमध्ये तू सगळ्यांना छानच तयार करतेस असं पूर्णाजी कल्पनाला म्हणतात। तर आता प्रिया देखील तेथे उभी असते, तेव्हा पूर्णाजी म्हणतात आता पटकन घट बसवून घ्या। कल्पना म्हणते सोनेच्या हातूनच आपण घट बसवून घ्यायचा का पूर्ण आई? तेव्हा पूर्णाजी काहीही बोलत नाही। तर आता अस्मिता मध्येच टोमणा मारते, तरी म्हटलं की नवीन सुनेचं कौतुक अजून कसं झालं नाही, तर प्रियाचा जळफळाट होऊ लागतो। त्यावरती आता प्रताप म्हणतो जे काही करायचं ना ते पटकन करा, उगीच चर्चेत वेळ घालवू नका। तेवढ्यातच आता सायली देखील तेथे येते, ती खूप छान तयार झालेली असते, आता मनातल्या मनात अर्जुनचाच विचार करत असते, अर्जुन सरांनी घरातील सर्वांसमोर माझ्यासोबत लग्न करून काय साध्य केलं असेल? तेव्हा कल्पना नेमकी तिला आवाज देते आणि घट बसवायला सांगते। तेव्हा सायली आता कल्पना जशी सांगते सेम तसाच घट बसवत असते आणि त्याचबरोबर त्याची पूजा देखील करते। तर आता सायलीची पूजा झाल्यानंतर सर्वजण घरातील मिळून देवीचा आशीर्वाद घेतात, देवीच्या पाया पडतात। तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये जोगतीन ही घरी येते, तेव्हा अर्जुन सायली तिच्यासमोर उभे असतात, घरातील सर्वजण त्यांच्या पाठीमागे असतात। तेव्हा आता तुझी ही फुलासारखी बायको आणि तुझं नाव अर्जुन म्हणजे तू शूर, मी तुम्हाला घरच्यांसमोरच एक गोष्ट सांगू का, तुम्ही नवरा बायको असल्याचं फक्त नाटक करताय। तेव्हा अर्जुन आणि सायलीला खूप मोठा धक्का बसतो। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब